पुढच्या बातमीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वर्धापन दिनाच्याच कार्यक्रमात जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आहे। मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा, नव्या चेहऱ्यांना संधी द्या असं जयंत पाटलांनी म्हटलंय। शरद पवारांच्या गटातही काही तरुण आणि वरिष्ठ असे 2 गट असल्याचं बोललं जातंय। त्याच नाराजीमधून जयंत पाटलांनी भर मेळाव्यात हे वक्तव्य केल्याची चर्चा आहे। कार्यक्रमातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा थेट राजीनामा देण्याचे संकेतच दिलेत। मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। मी या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, ऐकत माझं भाषण मतलब आगे बढ़ेंगे तुम बैठो। तुम बैठो, तुम्ही बसा, खाली बसा, नाना खाली बसा, खाली बसा, खाली बसा, नाशिककरांनी खाली बसावं। शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। जयंत साहेबांनी माझ्याकडे सांगितलेलं की आता नव्या पिढीला संधी द्या, तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागे उभे राहूया। त्या संबंधीचा विचार करण्याची तयारी आज त्यांची आहे। तुमची मानसिकता वेगळी आहे हे या ठिकाणी दिसलं। मी एवढंच सांगू इच्छितो की प्रमुख सहकार्यांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विचाराशी आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणानं या संदर्भाचा निर्णय घेऊ।